जबरदस्त खेळ राहिला. शेवटच्या क्षणाला मात्र त्यांना घरचा रस्ता पकडावा लागला जातो. प्रकाश फार चांगला खेळ राहिला होता. मात्र 11 स्टार कांदा संघ म्हटला तर एक दादा संघ पनवेल परिसरामध्ये सातत्याने त्यांचा खेळ पाहतोय आपण. मॅन ऑफ द मॅच गुरुनाथ नाईक ठरलाय. या गुरुनाथ आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी प्रेस सामन्याला सुरुवात होईल. कॉपरेट करायचे, टीम मीटिंग घ्यायची नाहीये. पंचांना देखील विनंती असेल की इथून टीम मीटिंग जास्त वेळ घेऊन द्यायची नाहीये. भरपूर उशीर झाला या स्पर्धेला. आज या स्पर्धेचा आपण 4था दिवस पाहतोय. एपोल मधील सामने आपण जरूर प्रकाश पाहिले होते, मात्र आज बराच उशीर झाला स्पर्धेला. एका साईडला गावदेवी रानसई, त्याच्या विरोधामध्ये गावदेवी लहान दामणी, या दोन संघांमध्ये लढाई आपण पाहतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. भरत बसमा सोबतीला सुरेश उघडेला पण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय रोहित वीर, वेगाचा बेदात बादशाह. तोपर्यंत जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते. चांगला खेळ राहिला गुरुनाथचा. तब्बल 8 चेंडू 32 एकट्याने बनवल्या. पुढील वाटचालीसाठी त्याला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. गावदेवी रानसेन संघानं नाणेफेकी जिंकले. प्रथम शतरक्षण स्वीकारलाय. गोलंदाजी मार्क वरती रोहित वीर, पहिला चेंडू भरत साठी अवांतर चेंडू फेकला जातोय. उजव्याशी बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एका धावेनं संघिक अकाउंट ओपन होत असताना पण पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ लहान दामणी संघाला दुसऱ्यांदा संधी मिळाली. मात्र ए पोल मध्ये खेळण्यासाठी धाडस त्याने दाखवला. प्रकाश कुठलीही स्पर्धा असो, समोर कोणताही संघ असो, याचा विचार सातत्याने ते करत नाही. मात्र आपल्याला आपला गेम दाखवायचा आहे, खेळ दाखवायचा आहे, नावासाठी खेळायचं आहे. त्या अनुषंगाने ते सातत्यानं कुठल्याही संघाच्या विरोधामध्ये फाईट करण्यासाठी रेडी असतात. आज देखील आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी रानसाई संघ यंदाच्या हंगामामध्ये मोठ्या फॉर्म मध्ये आपण पाहतोय. सर्वाधिक ट्रॉफ्या मगाशी उल्लेख केला होता स्वप्नील अहवालीनं की यंदाच्या हंगामामध्ये सर्वात जास्त ट्रॉफ्या जिंकणारा संघ आपण पाहतोय गावदेवी रानसाई. मात्र आता लहान दामणी संघाच्या विरोधात खेळायचा आहे. 2 चेंडू लगातारचे खराब पाहायला मिळाले. 2 धाबा. धावफलकीवरती रोहित वीर, वेगाचा बेदात बादशाह, डावखुरी आताचा वेगवान गोलंदाज. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. मात्र पंच आमच्याकडे जरूर वळतील. पंचांचा इशारा येणं अजूनही पेंडिंग आहे. पंच जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. देवा बांगारी आणि संपूर्ण संघ. फार टाइम झालाय, फार उशीर झालाय स्पर्धेला. वाईट बॉल लगातारचा तिसरा खराब चेंडू फेकला जातोय. प्रकाश रोहित वीरच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूंना बरेचसे विक्रम केलेत. मात्र या स्पर्धेमध्ये कुठल्या रीतीने खेळ केला जाईल याकडे आता प्रेक्षकांच्या नजर आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा. धावफलकीवरती गावदेवी धामणी संघ पण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करतोय. समोर भरत बसमा, या बिल्या ट्रॅकर होता. गलेमधून चेंडूला ट्रॅव्हल केलाय. शतरक्षक चेंडू मागे जातोय. मात्र बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा पार. पहिला दमदार चौकार पाहायला मिळतोय भरतच्या बॅट मधनं आणि 4 धावेनं संघिक वैयक्तिक अकाउंट ओपन केलं जातोय. संघ पोहोचलाय 7 या आकड्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि आता त्याच्यावरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे. चौकार आलाय. 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. रोहित वरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे. भरत बसमाला पण पाहतोय. सातत्याने या फलंदाजाला सलामीला जरूर आपण पाहतोय. मात्र आज गावदेवी रानसाई संघाच्या विरोधात केलायचा आहे. कुठल्या रीतीने रणनीती आखली असेल. पुन्हा एकदा ब्लॉकर लाईनचा चेंडू जरूर फेकला होता. ऑन साइडला फटका सजवला जातोय. ते आपण पाहायला गेलो तर सीमा रेषेच्या लगत अगदी चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. स्ट्राईक एंड वरती सुरेशला आपण पाहतोय. रिव्हर्स स्विचचा बेजात बादशाह पण ज्याच्याकडे आपण सातत्यानं पाहतोय. रिव्हर्स पटके खेळण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू. मात्र त्याच्या बॅटमधनं आता धाबा येतील का हा प्रश्न देखील प्रेक्षक वर्गांना विचारला जाईल. मात्र इथून चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते रोहित वीर या गोलंदाजाच्या माध्यमातून. रोहितचा ट्रॅकर होता गलीमध्ये. एक साधा सोपा झेल होता. दुसऱ्या अटेम्प्टला चान्स दिला होता मात्र तोही सोडला जातो आणि तोपर्यंत एक सिंगल आणि इथून जीवनदान मिळालं जातोय. फलंदाज आपण पाहतोय सुरेशला. एक जरूर आपण पाहायला गेलं तर धामणी संघाचा सुपरस्टार खेळाडू आहे, त्याला इथून जीवनदान मिळलं जातोय. या जीवनदानाचं सोनं करणार का याच्याकडे आता प्रेक्षकाच्या नजरा पाहायला मिळतील. ज्या वेळी फलंदाज प्रकाश झेल सोडला जातो त्यावेळी फलंदाजी चांगली दाखवत असतो. मात्र इथे सुरेशचा झेल सोडलाय. मात्र सुरेश कुठल्या रीतीने फलंदाजी करेल याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरा आपण पाहू शकाल.
गोलंदाज रोहित तयार या डावकुरी आताचा पंचाच्या डावीकडनं खोला टाकलेला चेंडू पॉइंटला शतरक्षक आहे. तोपर्यंत जर आपण पाहायला गेलो तर मिड विकेटचा शतरक्षक चेंडूवरती येणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचला जातो आहे 10 या आकड्यावरती. षटकामधील अजूनही काही चेंडूंचा खेळ बॅलन्स या. या षटकातील जर आपण पाहायला गेलो तर लगातारचे 3 चेंडू खराब फेकले होते आणि त्याच नंतर कमबॅक केला होता. एक चौकार आला, त्याच नंतर कमबॅक केला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. गुडलँड स्पोर्ट वरती चेंडू आदळला जातोय. आता एक उसळीर पाहायला मिळते. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. 10 धावा धावफलकेवरती. षटकातील काही चेंडूंचा केला अजूनही बाकी आपल्याला पाहायला मिळतोय. जर का घड्याळाकडे पाहायला गेलो तर अगदी 4:46 झालेत. अजूनही पहिल्या फेरीतील सामने आपण केले होते, मात्र खूप उशीर झाला आज स्पर्धेला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला शतरक्षक तैनात द्या. चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं. तोपर्यंत सिंगल वेगाने कन्वर्ट केले जातं. षटक क्रमांक पहिलं संपला जातोय आणि पहिल्या षटकानंतर पहिल्या अपमध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी धामणे संघ पोहोचलाय 11 वरती. चला स्पीडअप घ्या रानसाई संघ. विनंती असेल संघाच्या संघनायकाला कुठल्याही प्रकारे टीम मिटिंग घ्यायची नाहीये. पहिल्या षटकानंतर 11 धावा धावफलकेवरती रोहित वीरचं ते षटक होते. त्यामध्ये लगातारचे 3 खराब चेंडू जरूर आपण पाहिले होते आणि तिथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक केला होता. सुरेशला शांत केलं. भरतने एक चौकार लगावला होता, त्याला देखील शांत केलं होता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश पारधी इथून प्रत्यार्पण करण्यात आला गेला. मात्र आकाश इथून कुठल्या रीतीने गोलंदाजी करेल तर याकडे प्रेक्षक वर्गाच्या नजरात आपल्याला पाहायला मिळतात. जर्सी आपण पाहतोय ना खऱ्या अर्थानं गावदेवी रामसाई संघानं परिधान केल्या. कुशा शेट लोत्या सोंडवाडी त्यांच्या माध्यमातून जर्सी त्यांना देण्यात आल्या. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. गोलंदाज तयार आकाश. बॅटची कडा लागली जाते एष्ट्यांच्या मागे. देवा बांगारी चुका करणार नाही. इथून मात्र विकेटचं पतन. पहिला धक्का लागला जातोय गावदेवी धामणी टीमला 11 या धावसंख्येवरती. पहिला धक्का सुरेश उगडा यावेळी बाद होतोय. त्याच्याकडनं अपेक्षा होत्या मोठ्या फटक्याची, मात्र त्याला देखील आता शांत बसावा लागला जातोय. डगआउटचा रस्ता दाखवला जातोय. आकाश तसा मैदानाच्या आतमध्ये आला गोलंदाजी करण्यासाठी आणि त्या अनुषंगानं मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू अगदी वेगानं फेकला होता. बॅटचे टॉपेज जरूर लागले होते. नेष्ट्यांच्या मागे चांगलं शतरक्षण आपण पाहिलं. स्वतः कॅप्टन कुल देवा बांगेराला आपण पाहतोय. एसीएस स्पोर्ट्सचे ब्रँड एम्बेसिडर म्हणून त्यांच्याकडे पण सातत्यानं पाहतोय करण लेंडे आणि त्याचनंतर आपण पाहतोय देवा बांगारी. यॉर्कर 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 आणि यॉर्कर चेंडू फेकले जात आहेत. फलंदाजाला रोखलं जातोय. नाना खंडवी मैदानाच्या आतमध्ये आता कॅप्टन मैदानावरती दाखल झाला प्रकाश. त्याला आता चांगले खेळ करावा लागेल. 40 ते 45 धावा बडबाबा लागतील. गावदेवी रामसाई संघ म्हटलं तर अगदी फलंदाजीमध्ये माहीर असणारा संघ, मात्र आता गोलंदाजी तितकीच दर्जेदार पाहायला मिळते. वारंवार यॉर्कर चेंडू फेकले जात आहेत. फलंदाजाला अगदी रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. फुटबॉलचा वापर केला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि इथून मात्र अजून एक डॉट बॉल येतोय. 3 चेंडूंचा खेळ संपला जातोय. 1 विकेट, 2 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. नाना खंडवी आता मैदानाच्या आतमध्ये शांत केला जातोय. गावदेवी लहान धामणी संघाचा संघ नायक आणि त्याच्या माध्यमातून आता खराब फलंदाजी पाहायला मिळतं. सलगचे 2 चेंडू निर्धाव केला जातोय. संध्याकाळचा सत्र आणि त्यामध्ये गोलंदाजाची दादागिरी आपण पाहतोय. गावदेवी रामसाई संघाच्या माध्यमातून आकाश मार्दीला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. रोहित वीरनं फेकलेलं षटक 11 धावसंख्येचा जरूर होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून दिला जातोय आकाश पारधी या गोलंदाजाच्या माध्यमातून. स्पीडअप घ्या रामसाई संघ. पंचांच्या डावीकडनं गोलंदाज तयार. उजव्या हाताचा वेगवान नानासाठी आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय. सुरे गोलंदाजी टप्पा पडला. थोडीशी उसळी कमी राहिली जाते. इष्ट्यांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. अगदी फिल्डिंगची पविरचना जर का आपण प्रकाश पाहायला गेलो तर इष्ट्यांच्या मागून देवा बांगारी सध्या फील्डची विवरचना केली जाते आणि ज्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं गोलंदाजाला तो बेनिफिट फायदा मिळत असतो त्या रीतीची गोलंदाजी देखील केली जाते. आकाश पारधी गोलंदाजाच्या माध्यमातून मेडल षटक येणार का हा प्रश्नचिन्ह आता प्रेक्षक वर्गांना विचारला जाईल. 1 मोर डॉट बॉल. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून. आजच्या दिवसामधील मेडल षटक येणार का. शेवटचा बॉल इथून फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. नाना सलग 4 चेंडू डॉट केलाय.
मात्र शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने खेळला जाईल आता याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा आपण पाहतोय. षटकातील शेवटचा बॉल आकाश तयार आहे गोलंदाजी मार्कवरती. अजून एक डॉट चेंडू, लाजवाब गोलंदाजी. आजच्या दिवसामधील पहिलं मेडल षटक, एक नवीन विक्रम. मात्र गोलंदाज आकाश पारधीच्या नावावरती राहिलं जातात. सुरेख गोलंदाजी. चला स्पीडअप घ्या, टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाहीये. टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाही. रानसाई संघ लगेच कॉपरेट करा. करण लेंडेला देखील विनंती असेल. अगदी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्यानं पण पाहतोय. आणि आज खऱ्या अर्थानं खैरवाडी ते रानसाई इतका अंतर कापत जरूर आलाय, मात्र भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून. अविनाश आलाय गोलंदाजी मार्कवरती. अगदी कमी वयामध्ये याही खेळाडूंना अगदी टेनिस बॉल क्रिकेट विश्व जगतामध्ये मोठं नाव कोरलंय गोलंदाजीच्या बलावरती. मात्र त्याला इथून आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. दामनी संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. उंच गेलाय. लॉंग ऑनला शतरक्षक तैनात. साधा सोपा झेल पकडला जातोय आणि संपुष्टात येतोय. फलंदाज भरत बसमाचा खेळ. ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाला होता आणि आता त्याला देखील परतावा लागला जातोय. त्याने देखील संघाला नाराज केलाय. जर का आपण भरतचा विचार केला, भरतनं 6 धावसंख्येचं योगदान जरूर दिलं होतं टीमसाठी. नाना आतापर्यंत जर आपण पाहायला गेला 5 चेंडू डॉट खेळलाय. टीमची टोटल धावसंख्या 11 वरती 2 झटक्या गावदेवी धामणी टीमला लाभले जातात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय दीपक बसमा. दीपक बसमाचा खेळ अनेकदा आपण पाहिला. प्रकाश मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असणारा फलंदाज. मला आता जे काय करायचं आहे त्या 2 फलंदाजांना करावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. 30 ते 35 जरी बनवल्या तरी मित्र म्हणून चांगली फाईट त्यांच्या समोर आपल्याला करत असताना पाहायला मिळतील गावदेवी रानसाई संघाच्या विरोधामध्ये. कारण गोलंदाजीचा भरणा असणारा धामणी संघ आपण पाहतोय. मात्र इथून चांगली रणनीती आखावी लागेल. पहिला बॉल दीपक साठी आपण पाहतोय. खोलला टाकलेला चेंडू होता. बॅटची थोडीशी कडा पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिपचा शतरक्षक येतोय. चेंडूवरती उचलणार, फेकणार. तोपर्यंत मिळणार फक्त ना फक्त सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी धामणी संघ. दीपक खेळतोय 1 या धावसंख्येवरती. नानानं 5 चेंडू पेस केलं होतं, मात्र त्यामध्ये 5 चेंडू डॉट जरूर आले होते. मात्र त्यालाही आता इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. अविनाशच्या विरोधात केलायचा वेगवान चेंडू पाहायला मिळतो. अगदी वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला आपल्या गोलंदाजच्या तालावरती नाचवलं जातंय. नाका समोरून काढले जाते चेंडू. नानाला शांत केलं जातंय. पुन्हा एकदा लगातारचा 6वा डॉट चेंडू नाना खेळतोय. नानाला आता इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. सिंगल डबलला प्राधान्य द्यावे लागतील. मोठाले फटके खेळण्यामध्ये सातत्याने याही फलंदाजाला पण पाहतो. यावेळी फटका चांगला आहे. रोहित वीरला पण पाहतोय. प्रयत्न सुरेख होत्या. प्रयत्नाच्या आवाकाबाहेर बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडं. 6 धावेंसाठी टोकलाय. नानानं बऱ्याच उशिरानं का होईना मात्र षटकार दाखवून दिला जातोय. षटकाराच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल. 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला जातोय. 18 धावा धावफलकेवरती अविनाशवरती आता आक्रमण करायला सुरुवात केली. अविनाशच्या षटकातील आपण जर पाहायला गेलो तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये अजून एखाद मोठा फटका आला तर चांगली रणनीती पाहायला मिळेल. डॉट बॉल येतोय. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला अगदी पण पाहायला गेलो तर आपल्या गोलंदाजच्या तालावरती नाचवला जातोय. एक षटकार आला होता आणि तिथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक केला जातो. षटकातील शेवटचा बॉल इथून खेळण्यासाठी सज्ज असेल नाना खंडवी. त्या नाना खंडवीने एक षटकार लगावलाय. तोच नाना सध्या स्ट्राईक एंडवरती. शेवटचा बॉल अविनाशच्या षटकातील त्यावरती केलाय वार. एलिव्हेशन कमी आहे. शतरक्षक तैनात. काळूला जरूर आपण पाहिला होता. संपाय सिग्नल सिक्सर. यावेळी शेवटच्या चेंडूवरती तडाखा आपण पाहतोय. शतरक्षक लाजवाब होता. अगदी बाउंड्री लाईनला त्याचा पाय लागला जातोय आणि इथून मात्र आमचे प्रेक्षक वर्ग सांगतायत की आज षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने संघ पुढे सरसावला जातोय. 24 या आकड्यावरती. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न सुरेख केले होते मात्र त्यानं देखील सांगितलं शतरक्षकानं की आज षटकार आहे. खेळाडू वृत्ती खऱ्या अर्थाने रानसाई संघाच्या बाजूने आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. षटकामध्ये 2 षटकार आले. संघ पोहोचलाय 24 वरती. 2 धक्के जरूर दिलेत. इथून 3रं षटक प्रगतीपथावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज येतोय देवा बांगारी. आता संघाचा संघनायक. आता संघाच्या संघनायकानं स्वतःवरती विश्वास दाखवलाय. सातत्याने या गोलंदाजाला पण 3रं षटक फेकत असताना पाहतोय प्रकाश. मात्र आज वेगळी रणनीती पाहायला मिळतो. अविनाशला 3रं षटक फेकण्यासाठी प्राचारित करण्यात आलं होतं आणि शेवटचं षटक स्वतःच्या हातावरती आपल्याला पाहायला मिळतो. देवा बांगारी तयार. डावकुऱ्यात गोलंदाज
टप्पा पडला, थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतोय. फलंदाज दीपकला शांत केलं जातंय. चेंडू समजला नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला जातो. इष्टांच्या मागे करण लेंडेला आपण पाहतोय, मात्र त्याच्याकडनं देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये कितपर्यंत धाबा बनवल्या जातील. मिस टायमिंग शॉट, फटका उंच गेलाय. लांबी जास्त मिळत नाहीये, उंची जास्त पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, झेल पकडला जातोय. अजून एक धक्का दिला जातोय दामनी टीमला. इथून मात्र परतावा लागेल. फलंदाज दीपक बसमा, या फलंदाजाला दीपकला देखील इथून शांत केलं जातोय. मग अशी आम्ही उल्लेख केला होता, मोठमोठे फटके सातत्याने आई फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. लांब लचक षटकार मारण्यामध्ये हे नाव आपण सातत्यानं घेत असतो आवर्जून, मात्र यावेळी त्याच्या माध्यमातून संघाला नाराज केलं जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, अविनाश बसमा. भरत बसमाचा छोटा बंधू 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भरतनं जर आपण पाहायला गेलो तर 6 धावसंख्येचं योगदान दिलं होतं. सुरेशनं 2 धावसंख्येचं योगदान दिलं होतं. नाना खंडवीचा विचार केला, ज्यानं 12 धाव्यांचं योगदान जरूर दिले टीमसाठी, आणि त्यानंतर दीपकनं देखील 1 धावसंख्येचं योगदान दिलं होतं. शेवटचं षटक या फुलरलेनचा बॉल होता, मिड विकेटला उडवला जातोय. क्षेत्ररक्षक बनल दर्शक, बॉल जाईल सीमा पार. षटकार अविनाशनं मात्र आल्या आल्या आपल्या डावाची षटकारानं सुरुवात केली. या 6 धावेनं संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. भगवान शेटखैर आणि रामा शेटखैर यांना दोघांनाही विनंती असेल, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या गावाच्या नावाची, मानाची, सन्मानाची स्पर्धा. आपली जागा प्रेक्षकांमध्ये नसून आपली जागा अगदी मुख्य व्यासपीठावरती. इथे येऊन आपण असं नसतं व्हायचा. पुन्हा एकदा फटका पसला जातोय. यावेळी जर का आपण पाहायला गेलो, क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकानं झेल सोडल्यानंतर बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक आज दुसरा षटकार येतोय. अविनाश ऑन फायर. त्यावेळी संघ प्रकाश अडचणीमध्ये होता आणि तिथून मात्र अडचणीतून दूर करण्याचं काम अविनाशच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. लगातारचे 2 षटकार टोकल्या आणि 6 धावेनं संघ पुढे सरसावला. 36 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट. गावदेवी लहान दामनी सिंग मात्र आता वेगाने धावफलकावरती वाढायला सुरुवात झाली. अविनाशनं मात्र जबरदस्त बॅटिंग दाखवायला सुरुवात केली. यावेळी बॅटची कडा लागली जाते इष्टांच्या मागे. करण लेंडेला आपण पाहतोय, चुका पाहायला मिळत नाही. अजून मात्र 1 धक्का लागला जातोय. परतावा लागेल फलंदाज अविनाशला. ज्या अविनाशनं लगातारचे 2 षटकार टोकले होत्या, मात्र त्या अविनाशला मात्र आता इथून घरचा रस्ता पकडावा लागला जातोय, डगआउटचा रस्ता पकडावा लागला जातोय. तर नेक्स्ट प्लेअर असेल तो लगेच रेडी राहायचं. पहा खेळाडू कक्षामध्ये दामणी संघाला विनंती असेल कॉपरेट करायचे मित्रांनो, फार उशीर झालाय. हॅलो, एकता मोपाडा संघाचा कॅप्टन आणि गावदेवी भिंगार संघाचा कॅप्टन, आपण लगेच या टॉस करण्यासाठी. इनिंग मध्ये लगेच टॉस केला जाईल तुमचा. सेकंड राऊंडचा पहिला सामना. एका साईडला भिंगार संघ, त्यांच्या विरोधात एकता मोपाडा संघ. ओटो अमोल. थँक्यू सो मच. षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. रमेश आलाय. पुलरलेनचा बॉल होता, समोर केला जातोय. ऑल द कार्पेट क्षेत्ररक्षक तैनात. फेक्या अचूक्या आणि तोपर्यंत 2 धावा कन्वर्ट केला जातात. तिसरीचा प्रयत्न केला जातोय, मात्र इथे नाही. 2च धावेवरती समाधान मानावा लागेल. षटक क्रमांक 4 देखील संपला जातोय. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी लहान दामणे संघ पोहोचलाय 38 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि विजय करतात बनवायच्या 39 धावा. चला या कॅप्टन एकता मोपाडा संघाच्या संघनायकांना गावदेवी भिंगार दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी लगेच यायचंय. दुसऱ्या फेरीतील ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये निश्चित टॉस केला जाईल. स्पीडअप घ्या, कॉर्पोरेट करायचे. 5 धामणी संघ या आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजून घ्या. जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे जवळचे मित्र अद्या प्रकाश भगत. याच परिसरातील एक गोड आवाज. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच अमोल. फार चांगला आवाज ऐकायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. खरं तर अमोलचा सलग आज 4था दिवस आणि त्याच्यानंतर आमच्या सौम्यत आज जॉईंट झालेत स्वप्नील अहवाली.
यांच्या माध्यमातून देखील फार चांगलं समालोचन ऐकायला मिळालंय. प्रेक्षकांची मन जिंकलीत. खरं तर आजच्या दिवसामध्ये ए लॉस होता. ए लॉस मधल्या सगळ्या लढती शेवटच्या चेंडूपर्यंत सामने आलेत. अशाच प्रकारचे पाहायला मिळाल. प्रत्येक प्रेक्षकांचं मन जिंकलं जात आहे क्रिकेटमधून. सलामीची जोडी रवाना झाले. एका साईडला आकाश आणि त्याच नंतर रानसे टीमचा बाहुबली अर्थात करण लेंडेचं इथे एंटर होताना पाहताय आपण मैदानाच्या आतमध्ये. लक्ष असणार 24 बॉल मध्ये धावा बनवायच्या. तब्बल 39 धाब्यांचं लक्ष. विचार केला पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला होता गावदेवी लहान दामणी संघ. त्याच नंतर अविनाशनं अनोख्या वेळी षटकार चौकाराची भाषा बोलली त्याच्या बॅटमधनं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये जबरदस्त स्कोर सन्मानकारक स्कोर उभा केलाय. तब्बल 39 धावांचा सेट टार्गेट. आणि आयोजकांचा निर्णय आलाय सेकंड राऊंडचा सगळे सामने दोन्ही सामने म्हणजे 3 षटकाचे खेळवले जातील याच्याकडे लक्ष असू द्या. कारण भरपूर उशीर केलाय. आजचा ए लॉस होता आणि त्याच नंतर आता उत्तरदार्याला सुरुवात झाली. पहिला गोलंदाज गावदेवी लहान दामणी संघाच्या भरत बसमा ऑन स्टॅक इन वरती. आकाशला पाहू शकाल मेडन षटकाचा आज खरं तर पाहायला मिळालं. या स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक आकाशच्या नावावरती राहिलं. गावदेवी रानसाईच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी राहिली. संघ पूर्ण अडचणीमध्ये अमोल होता 3 षटकामध्ये आणि 4थ्या षटकामध्ये धावांची वसुली केली. अविनाश या फलंदाजानं 2 षटकार ठोकले. एक कॅच जरूर ड्रॉप झाली परंतु तो षटकार देखील पाहायला मिळालाय. पंचांचा ग्रीन सिग्नल. उत्तरदार्याला सुरुवात झाली. पहिला बॉल आकाश ऑन स्टॅकवरती पुश केलाय हलक्या हातानं. बॅटची इनसाइड एज लागली होती परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळलाय आणि मिळेल डॉट बॉलचे स्वरूपात इथे सांगता पाहायला मिळाले. चांगली बॉलिंग पाहायला मिळते सध्याच्या घडीला लहान दामणी संघाची. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल फटका चांगला आहे बॅटच्या मधोमध लांब लचक ठोकलाय. माइटी हिट आकाशच्या बॅट मधना. पहिला षटकार. पहिला डॉट बॉल अगदी बॅटची इनसाइड लागली होती. त्याच नंतर लो मॅच लँड मध्ये चेंडू आदळला आणि त्याच नंतर स्वागत केलंय भरत बसमाचं. षटकारानं भस्म केलाय गोलंदाजाला दुसऱ्या बॉल वरती. अगदी ओव्हरपिच बॉल होता त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये. जबरदस्त स्ट्रोक. 6 धावा मिळाल्या आणि वैयक्तिक आणि संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय. आकाश या खेळाडूनं चांगली गोलंदाजी केली आणि त्याच नंतर आता फलंदाजीच्या माध्यमातून काय फटका लगावलाय दर्जा. तिसरा बॉल आकाशसाठी. यावेळेस बॅट वेगानं फिरवले होते. बॅटची कडा लागली परंतु शॉर्ट मिडॉन मध्ये दीपक क्षेत्ररक्षकला पाहतोय चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट झाले. आता इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल ज्यानं खऱ्या अर्थानं उरण भागामध्ये नव्हे तर पेन भागामध्ये भरपूर चांगली बॅटिंग दाखवले परंतु या पनवेल नगरीमध्ये खैरवाडच्या मैदानामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल करण लेंडेला. पहिला बॉल ओव्हरपिचचा बॉल अगदी स्लॉट मध्ये आला. इथे एकाच गाडी फेकी खराब. काय घडलं जात आहे इथे. कदाचित पहिल्या झोनला चेंडू पकडला असता तर विकेट मिळाले असते. पंचांचा सिग्नल येणं काफी असेल. आणि इथे पंच डिसिजन नॉट आउट. यास नॉट आउट. चांगली रनिंग पाहायला मिळाली. त्याच नंतर करण देखील निराश झाला होता. एका साईडला दोन्ही खेळाडू होते. त्याच नंतर रनआउट साठी भरपूर चान्स होता भरपूर वेळ होता परंतु खराब क्षेत्ररक्षण. आता ई चान्स तुम्हाला परत मिळणार नाहीये. एक चूक तुम्हाला खूप महागात पडेल. लहान दामणी संघ. यॉर्क बॉल होता अगदी जड मध्ये खोलात चेंडू फेकलाय. चेंडू अगदी बॅटच्या टो एंडला लागलाय. त्याच नंतर कुठली धाव मिळणार नाही या बॉल वरती. चांगली गोलंदाज चांगली कमबॅक. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉल वरती षटकार आल्यानंतर जबरदस्त भरत बसमानं कमबॅक केलाय. 8 धावा आतापर्यंत धावा खर्च केल्या 5 बॉल मध्ये. शेवटचा अंतिम बॉल मेंडेटरी पॉवर प्ले षटक फेकत असताना आतापर्यंत किफायती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. फटका फसला यावेळेस बऱ्याच वेळ चेंडूमध्ये. शॉर्ट मिडॉनचा फिल्डर चेंडूच्या खाली दीपक. कुठल्या प्रकारची चुकी अजिबात नाहीये. आणि त्याच नंतर पहिला झटका लागलाय. आकाश होते बाद. पहिला झटका टीम गावदेवी रानसाई टीमला.
आकाश बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू दाखल झालाय देवा बांगारी. खरं तर त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ पाहिला जातोय, त्याच्या नावानं संघ ओळखला जातोय. अतिशय दमदार खेळाडू पाहू शकाल रानसई गावामधला. आणि त्याच नंतर आता पूर्णपणे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 8 धावा धावपलकावरती, एक गडी बाद असताना आकाश प्रमुख खेळाडू होता, त्याला बाद केलाय. आणि त्याच नंतर रनआउटच्या स्वरूपात बाद देखील झाला असता, तिथं मात्र चूक पाहायला मिळाली होती. परंतु शेवटच्या अंतिम बॉलवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट सोडावी लागली. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. शॉट मिडॉनमध्ये दीपकच्या माध्यमातून एक झेल पकडलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. रफ्तार का सौदागार लहान तांबडी संघाचा नाना बसमा काय फटका ठोकलाय, जबरदस्त डीप फाईन लेगला क्लिअर केलाय. आणि करण लेंडेच्या बॅट मधना पहिला तडाखा षटकार. चांगली सुरुवात, स्वागत केलंय नाना खंडवीचा जर विचार केला त्याच्या बॅटमध्ये जवळपास 2 षटकार आले, पण जास्तीत जास्त डॉट चेंडू केला होता पहिल्या इनिंग मध्ये. आणि त्याच नंतर गोलंदाजी करत असताना थोडासा निराश केलाय धामणी संघाला. कारण विचार केला पहिलाच बॉल थोडासा अगदी अर्ध्या विकेटवरती चेंडू आपटला होता आणि त्याचा बेनिफिट पाहायला मिळालाय. गोलंदाज अजून एक शांत बसणार नाहीये, कडक फटका यावेळेस डीप मिड विकेटला क्लिअर केलाय. आलाय मायटी हिट, बॅक टू बॅक दुसरा षटकार. करण लेंडे ऑन फायर का म्हटलं जातं मला, रानसई टीमचा बाहुबली, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. करण लेंडेच्या बॅटमधनं जशी स्ट्राईक मिळाली त्या खेळाडूला संधीचं सोनं केलंय. 2 षटकार, एक डीप फाईन लेगला, डीप मिड विकेटला, जबरदस्त फटकेबाजी. सामना पूर्णपणे त्या 2 षटकाराने खुला केलाय. 20 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या टीम रानसई टीमच्या. एक गडी बाद, 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत विचार केला येणारे चेंडू असतील काय आणि फक्त 19 धावांची गरज. सामना पूर्णपणे खुला आहे. 3 स्ट्रोक मोठे खेळावे लागतील. सहज रीतीने सामना जिंकू शकेल, पण सहजासहजी हार मानायला तयार नाहीये लहान धामणी संघ. बॅटची कडाट झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथे नो मॅच लँड मध्ये चुकी केली. आणि त्याच नंतर लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू फरार. अजून एक येतोय मोठा स्ट्रोक, चौकार. करण लेंडेच्या बॅट मधना वारंवार मोठे स्ट्रोक. यावेळेस झेल घेणं फार इम्पॉर्टंट होता संदीपला. संदीप होता नाना खंडवीचा छोटा भाऊ आणि त्याच नंतर चुकी केली बघा. कदाचित झेल पकडला असता, त्याच नंतर या 4 धावाही वाचल्या असत्या आणि त्याच नंतर कमबॅकही झालं असतं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एक एक चूक खूप महत्वाची असते आणि त्या चुका जर अशा केल्या तर तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल लहान दामणी संघाला. उलटॉस बॉल, नामी संधी, अजून एक. शांत बसणार नाहीये. करणला जशी स्ट्राईक मिळाले, 2 षटकार आणि 2 लगातार चौकार ठोकले आणि पूर्णपणे आता एकतर्फे सामना निघून जातोय की काय. 28 धावा धावपलकावरती. करण लेंडेचा विचार केला वैयक्तिक, ज्याला स्ट्राईक मिळत नव्हती, जशी स्ट्राईक मिळाली स्ट्राईकचं सोनं केलंय. जबरदस्त फटकेबाजी. 5 चेंडू सामना केलाय, त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार. आतापर्यंत जबरदस्त खेळ राहिलाय करण लेंडेचा. या षटकामध्ये शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर यस पंचांचा सिग्नल आलाय. यस, इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त दाबीने भर पडली जाते टीमची धावसंख्या. वेगाने पुढे सरकले जाते. 29 लॉस ऑफ 1 विकेट. गावदेवी रानसई संघ उत्तर दर्यामध्ये धावा चेस करायच्यात. 39 धावा आणि त्या धावा सहजरीतीने बनतात करण लेंडेच्या बॅटमधना. हलक्यात पुश केलाय. क्षेत्ररक्षण जबरदस्त बॅकवर्ड पॉइंट मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. आपल्या संघासाठी कमीत कमी 3 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकनं. आणि त्याच नंतर आता शेवटच्या अंतिम बॉलचा खेळ बाकी या षटकामधला. देवा बांगारीला स्ट्राईक मिळाले. पहिला बॉलचा सन्मान दिला होता देवा बांगारीनं आणि त्याच नंतर शेवटचा बॉल पुश केलाय, स्ट्राईक मिळाले. एका धाव्याने सामना जिंकू शकेल देवा बांगारीला देखील माहीत आहे बघा. दुसऱ्या स्पेलचा झालाय खेळ समाप्त. धावपालकांचा जर विचार केला 30 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्यात. एक गडी बाद. 12 चेंडू आणि त्याच नंतर अजूनही धावांची गरज आहे. 39 धावांचा पाठलाग करायचा होता. या षटकाचा विचार केला महागडी गोलंदाजी नाना खंडवीच्या माध्यमातून. 12 चेंडू 8 धाबींची गरज. गोलंदाज संदीप खंडवी, नाना खंडवीचा छोटा बंधू. अतिशय चांगली गोलंदाजीमध्ये छाप सोडली आहे देखील खेळाडूनं आणि सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करत असतो हा देखील खेळाडू. परंतु इथे रन कमी आहेत. रन वाचवायच्या आपल्या संघाला. स्विचिटचा प्रयत्न, स्लोवर गतीचा बॉल, चकवा दिलाय देवा बांगारी या खेळाडूला. बायच्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात मिळतील इथे एक सिंगल.
सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 31 धावा धावपलकावरती, 32 धावा धावपलकावरती, 7 धाब्यांची गरज. येणाऱ्या 11 बॉल मध्ये एकट्यानं सामना पूर्णपणे फिनिश झुकवला जातोय. करण लेंडीच्या बॅटमधनं चौकार षटकाराची भाषा बोलतोय. स्लो ओव्हर गतीचा बॉल. यावेळेस करणला फसवलं होतं, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूने वळण घेतलाय. पंचाचा सिग्नल आलाय. यस, इट इज वाईट बॉल. अतिरिक्त दाबीने भर पडेल आणि पूर्णपणे आता एकतर्फे सामना जाऊन चालला. विचार केला 33 धावा धावपलकावरती, 6 धाबींची गरज. MS धोनीने सामना फिनिश होईल काय? करण लेंडीच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळेल काय? स्विचिटचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळतंय, परंतु एक धाव समाधान मानावा लागेल. एक धाव कंप्लीट झाले आणि त्यानंतर आता स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाले. 5 धाबींची गरज. चांगला सन्मानकारक स्कोर केला होता, परंतु निराश केलाय. गोलंदाजी करत असताना उत्तर दर्यामध्ये भरत बसमानं 8 धावा केल्या, परंतु नाना खंडवीला मार बसला. चांगला फटका गॅपमध्ये ढकलला चेंडू. डिफाईनचा क्षेत्ररक्षक किशन चेंडू उचलला फेकी करणार, तोपर्यंत चांगली रनिंग पाहायला मिळाली दोन खेळाडूच्या माध्यमातून. धावपलकावरती धावा 2 या धावा मिळतील आणि त्यानंतर 36 धावा. अवघ्या आता 3 धाबींची गरज. या षटकामध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. 9 बॉल मध्ये 3 धाबींची गरज. 2 संघ रेडी राहायचे बघा. गावदेवी भिंगार संघ त्यांच्या विरोधात संघ असेल एकता मोपाडा संघ आणि 3 षटकाची मॅच राहील याची दक्षता घ्या. ओहो, यावेळेस अगदी जोखून दिलं होतं जमिनीला, खेळपट्टीला. त्यानंतर फटका फसला जातोय आणि त्यानंतर अजून एक डॉट बॉल. स्लोवर गतीचा जादूची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्पा, चांगलं नियंत्रण मध्ये गोलंदाजी करत असताना संदीप खंडवीला पाहू शकाल. 3 धाबींची गरज. हलक्यात टॅप केलाय. 2 धाबीचा प्रयत्न होतोय की काय, परंतु शॉर्ट मिडऑफचा फिल्डर आलाय दीपक. एकच सिंगल मिळेल. शेवटचे 7 चेंडू आणि 2 धाबींची गरज. सात चेंडू 23 धावा ठोकल्या, नाबाद केली. जबरदस्त वैयक्तिक धावेचं योगदान दिलंय. MS धोनी स्टँडला फिनिश. यावेळेस बाहुबलीच्या बॅटमधनं विनिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि ते सामना जिंकलाय. गावदेवी रानसाईड टीमनं कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक गावदेवी लहान दामडी संघ. आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला, तुमचा मनपूर्वक आभार. आणि त्यानंतर दोन्ही संघांनी लगेच हँडशेक करायचं बघा. आणि एकता मोपाडा संघ आपल्याला 3 षटकाची मॅच असणार बघा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं बघा प्लीज. आणि त्यानंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमची जय वागेश्वर 2025 धमाका ग्रामस्थ मंडळ चषक खैरवाडीच्या अतिशय दमदार आयोजन. आणि त्यानंतर मी घेऊन जातोय मायक्रोफोन वरती स्वप्नीलच्या माध्यमातून. बघा सुपर 12 चे सामने. उद्याचा पहिला सामना केवाळे नागेचा संघ आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात संघ असेल धामणवाडी नंदूचा. टाइम असेल 9:30 पहिला बॉल पडेल याची दक्षता घ्या. आणि त्यानंतर गाडेश्वर जयवंतचा संघ आणि त्यांच्या विरोधात संघ असेल वाजेपूर 3D संघ. आणि त्यानंतर CBD ठाकूरवाडी संघ त्यांच्या विरोधात संघ असेल BC चिंचवली संघ. 9:30चा टायमिंग असणार बघा. 9:30 नाहीये, 9लाच मॅच स्टार्ट होतील उद्याच देखील. आणि बघा पहिला सामना केवाळे संघ आणि त्यांच्या विरोधात संघ धामणवाडी. आणि दुसरा सामना दामोळे विपक्ष साई स्टार बेकरा संघ. आणि तिसरा सामना असेल चिंचवली सुरेश